असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। मराठवाड्याच्या विकासामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे फार मोठे योगदान आहे। मराठवाड्याच्या विकासासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ सदा अग्रेसर असलेलं आहे। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू आपल्या सोबत आहेत, चासकर सर, डॉक्टर चासकर सर। सर, विद्यापीठांतर्गत नवीन कोर्सेसला मान्यता मिळालेली आहे। नेमके किती कोर्सेस आहेत आणि कुठले कोर्स आहेत? नमस्कार। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये या शैक्षणिक वर्षापासून अंडर ग्रॅज्युएटचे 4 कोर्सेस व पोस्ट ग्रॅज्युएटचा 1 कोर्स, 4 कोर्सेसमध्ये BSc डाटा सायन्स, BCA आर्टिफिशियल इंटेलिजन्स, त्याचबरोबर BBA आणि BMLT या प्रकारचे डिग्री कोर्सेस आपण विद्यापीठ तसंच सब सेंटरला लातूर या ठिकाणी सुरू करत आहोत। तसेच मराठवाडा कायम मागास असलेला आहे। इथल्या तरुणांना रोजगार मिळत नाही। रोजगार मिळवण्यासाठी त्यांना बाहेर शहरामध्ये जावं लागतं। या अनुषंगाने विद्यापीठाने कुठले कोर्सेस सुरू केले आहेत का आणि किती कोर्सेस आहेत नेमके? सर, मराठवाड्यामध्ये विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी स्किल बेसचे वेगवेगळे कोर्सेस आपण सुरू करत आहोत। त्याच्यामध्ये जर इथला क्षेत्राचा अभ्यास केला तर हैदराबाद आणि पुणे, मुंबई या ठिकाणी जर आपला विद्यार्थी जर जायचा असेल तर त्यासाठी विद्यार्थ्यासाठी सायबर सिक्युरिटी, मोबाईल रिपेरिंग, त्याचबरोबर FTI हे सगळ्यात महत्त्वाचं फिल्म इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी आहे। त्यांच्याबरोबर करार करून 10 दिवसाचे, 20 दिवसाचे, 30 दिवसाचे, 3 महिन्याचे आणि 1 वर्षाचा डिप्लोमा कोर्सेस आपण या वर्षापासून सुरू केलेला आहे का ज्याच्यामधनं चित्रपट व मीडिया या क्षेत्रामध्येही विद्यार्थी पुढे जाईल। त्याचबरोबर संशोधन क्षेत्रामध्ये विद्यार्थी पुढे जाण्यासाठी महाराष्ट्रातील इतर विद्यापीठाशी, मग ते स्किल युनिव्हर्सिटी असेल किंवा इतर विद्यापीठं असतील, त्यांच्याबरोबर पण त्या ठिकाणी असलेल्या कोर्सेससाठी जॉईंट डिग्री अशा प्रकारचे डिग्री कोर्सेस किंवा डिप्लोमा कोर्सेस याच्या संदर्भामध्ये एकमेकाशी देवाणघेवाण करून सुरू करण्याचा या वर्षापासूनचा प्रयत्न आहे। सर, विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल? विद्यार्थ्यांना मी आवाहन असे करेल का जी नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपल्याला वेगवेगळे विषय निवडायचे आहेत, विषयाची योग्य निवड करून त्याचबरोबर कुठल्या स्किलची आपल्याला आवड आहे, कुठल्या स्किल आपल्याला शिकलं पाहिजेत, ते स्किल आपण निश्चितपणे शिकावं आणि ते शिकण्यासाठी जर आपल्याला कुठले कोर्सेस पाहिजे असतील तर त्याच्या संदर्भामध्ये आपण विद्यापीठाकडे मागणी करावी। विद्यापीठ तशा प्रकारचे कोर्सेस आपल्याला देण्याची याच ठिकाणी व्यवस्था करेल, किंबहुना ते ऑनलाईन आपल्याला दिले जातील। हे विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि सामाजिक गरजा काय लोकांच्या आहेत, समाजासाठी कुठल्या प्रकारचं संशोधन केलं पाहिजेत, समाजाच्या संशोधनाच्या मधल्या ज्या काही समस्या लोकांच्या आहेत त्या समस्याही संशोधक विद्यार्थ्यांच्या पुढे ठेवून त्याच्यावरती खऱ्या अर्थानं संशोधन झालं पाहिजेत, अशा प्रकारचं संशोधन करण्याचा या ठिकाणी मानस राहील। त्याचबरोबर जो स्किलचा सोलर, आता आपण हे सगळे जे सोलर प्रोजेक्ट येऊ घातलेले आहेत तर या सोलर प्रोजेक्टला लागणाऱ्या प्रकारची मॅनपॉवर या ठिकाणी त्यांना त्याचं स्किल देता येईल का नाही याचाही विचार केला जाईल। नक्कीच मराठवाड्यातल्या तरुणांना, विद्यार्थ्यांना आता रोजगारासाठी बाहेर जिल्ह्यात जाण्याची गरज पडणार नाही, कारण नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाने इथे रोजगार विमुख कोर्सेस सुरू केलेले आहेत आणि या विद्यार्थ्यांनी या विद्यापीठामध्ये येऊन प्रवेश घ्यावा आणि याचा लाभ घेण्याचं आवाहन कुलगुरू डॉक्टर चासकर सर यांनी केलं आहे। यशपाल भोसले, TV9 मराठी, नांदेड। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।